रोजच महाराष्ट्रभराचे दौरे सुरू असतात, गावोगाव कीर्तन असतात. आमच्याकडे तशी जबाबदारी जी असते ती आपल्या हिंदू समाजाला जागृत करण्याची जबाबदारी असते. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माची. लोकांना जाग करण्याची जबाबदारी आमच्यावर असते. पण आज राजगडावर आल्यानंतर असं वागा तसं वागा, हे वागलं पाहिजे ते वागलं पाहिजे असं सांगायची तरी मला गरज वाटत नाही. कारण जे जागे झाले ते इथं आलेले आहे. ज्यांना धर्म कळाला, ज्यांना देव कळाला आणि ज्यांना देश कळाला, ती सगळी हिंदुत्ववाद्यांची, शिवभक्तांची फौज इकडे आली. मनात एकच विचार येतोय, या गडाची वाट चढत चढत जो इथपर्यंत आलाय ना, त्या प्रत्येकाच्या चरणावर मनोभावे नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा राजगडावर समस्त हिंदू बांधव समिती, ज्याचं नेतृत्व हिंदू धर्माचं भूषण आमचे युवा सहकारी रविदादा पडवळ करतात. गेल्या 6 ते 7 वर्षांपासून गडावर आरती सुरू केली, सोहळा सुरू केला. नंतरच्या काळामध्ये आपणसारखी व राजगड परिसरातील सगळीच मंडळी या समस्त हिंदू बांधव समितीच्या मागे ठामपणे उभी राहिली. आणि आज फार चांगल्या प्रकारे नियोजन ह्या सगळ्या स्थानिक मंडळींच्या, हिंदुत्ववादी मंडळींच्या, महाराष्ट्रभरातील हिंदुत्ववादी सहकाऱ्यांच्या जोरावर आपल्याला इथे करता आलं. कदाचित काहींना असं वाटतही असेल की रायगडावर राज्याभिषेक सोहळा होतोय, विशेषतः तारखेनुसारही होतोय, तिथीनुसार पण होतोय रायगडावर. मग राजगडावर पण राज्याभिषेक सोहळा सुरुवात करण्याची काय गरज आहे, असा कदाचित काहींना प्रश्न पडू शकतो. त्याचं उत्तर असं आहे, फक्त रायगडावर आणि राजगडावरच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा झाला पाहिजे. प्रत्येक गड किल्ल्यावर झाला पाहिजे. प्रत्येक गड किल्ल्यावरच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात साजरा झाला पाहिजे. आज शिवजयंती देशाच्या कानाकोपऱ्यात साजरी होतीये का? देशातल्या प्रत्येक राज्यातील प्रत्येक हिंदूला वाटतंय की आज आम्ही हिंदू म्हणून जगतोय. त्याला कारणीभूत जर कोण आहे तर महाराष्ट्राचे भूमिपुत्र छत्रपती शिवाजी महाराज आहे. सगळ्यांनाच मान्य आहे, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर एक छत्रपती शिवाजी न होते तो हम सबकी सुन्नत होती. हे सगळ्यांनाच मान्य आहे. देशभर शिवरायांना आदर्श मानलं जातं. आपल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सन्माननीय योगी आदित्यनाथजी तर असं एक भाषण नसेल की ज्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा नामोल्लेख केला नाही. उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री शिवरायांचा नामोल्लेख केल्याशिवाय त्यांचं भाषण कडेला लावत नाही. एवढा मोठा आपला राजा, या महाराष्ट्राचे भूमिपुत्र, आपल्याला इतका अभिमान असला पाहिजे. त्यांची जयंती आणि त्यांचा राज्याभिषेक हा गावागावात पुढच्या काळात सुरू झाला पाहिजे. आणि त्याची सुरुवात रायगडापासून, राजगडापासून जर झाली असेल तर ती अत्यंत जमेची बाब आहे. गड शोधत शोधत यावं लागतं. थोडं इंटरनेट कमी पडतं, पण यंदा इतकी छान नियोजन केलंय, फक्त भगवा झेंडा बघायचा चालत राहायचं. हे ग्रामस्थांना, स्थानिकांना त्याचं श्रेय द्यावं लागलं. तो माझा नावकरी एक संग्राम भैया म्हणून, त्याचा बॅनर, त्याचे ते छोटे छोटे बोर्ड पण आपल्याला एक सहकार्य करतात की कार्यक्रमाच्या दिशेने जायला सोपं होतंय. हे सगळ्यांनी मनावर घेतलंय आणि आज साजरं होतंय. रविदादा खूपच संघर्षातून वाटचाल करताय. दादा एक काय माहितीये का, डॉक्टर, इंजिनियर, घरगुती काम करणारी पोरं घराघरात जन्माला येतातच, पण एखादा धर्मासाठी लढणारा, प्रसंगी मृत्यू पत्करण्यासाठी तयार असणारा लढवा या जन्माला यायलाय ना, फार कष्ट घ्यावे लागतात. आणि असा लढवाई आपल्याला रविदादांच्या रूपानं भेटलाय की जो म्हणतोय केसेस पडल्या पडू द्या, आयुष्य उद्ध्वस्त होतंय होऊ द्या, प्रपंचाची व्यवस्थित. अहो मला त्या सोनाली ताईकडे पाहून कधी कधी वाईट वाटते. ती हसती पण मला वाईट वाटते.
की काल परवा त्यांचा विवाह सोहळा होतोय आणि त्या विवाह सोहळ्यात अडचणी येतात. तर केलंय काय, तर विशाळगडावर होणारा अतिक्रमण मुक्त करा म्हणून लढा दिलाय आणि त्याचे त्यांना त्या सगळ्या त्रास सहन करावा लागतो. वाईट वाटतो. मिलिंद भाऊ काय, गजानन महाराज, कोकरे महाराज, अहो इथल्या मातीचा कण आणि कण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या मालकीचा आहे. आणि त्या शिवरायांचा एखादा पुतळा बसवायचा असला ना गावात, तर कागद रंगवत बसवावे लागतं. तो हा कागद आणा, तो कागद आणा, तो कागद आणा, तो कागद आणा. त्याच्यात मग तक्रारी बसवलेले हटवले जातात. बर गावचं सोडून द्या, जे गडकोट महाराजांनी उभे केले, जिथे त्यांचं वास्तव्य झालं, अहो ही माती साधी नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जाताना फक्त माती उचलावी, कपाळाला लावावी, लटण्याचीच ताकद येणार. महाराजांचे पदस्पर्श झालेली माती हो, महाराजांच्या गोड्यांचे पदस्पर्श झालेली माती आहे. या मातीत एवढी ताकद आहे. आणि काय खाटाटोक्याला असेल, छोट नाहीये. कारणी यायचं म्हटलं तरी त्रास होतोय. खालून एक 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 वस्तू उचलून गडावरती पोरांनी नेली हो. काय त्यांना काय स्वतःला आयफोन घ्यायचा नव्हता किंवा स्वतःला ब्रँडेड कपडे घ्यायचे नव्हते, बुट घ्यायचे नव्हते. रुपया गोळा केला आणि शिवरायांची एक मूर्ती मेघडंबरी, की रायगडावर ज्या पद्धतीने महाराज विराजमान झालेले दिसतात, राजगडावरही मी गजानन महाराजांना विचारलं किती वर्ष वास्तव्य झाले, तर त्यांच्या माहितीनुसार 22 वर्ष महाराज या मातीत. 27 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज 27 वर्ष राजगडावर राहिले. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड, म्हणजे शिवरायांच्या आयुष्यातील बराच मोठा काळ हा राजगडावर गेला. आणि तिथे आमच्या सगळ्या हिंदुत्ववादी सहकार्यांना वाटलं की शिवरायांचं एक स्मारक असावं, त्याला मेघडंबरी असावी. त्या पद्धतीने एक एक वस्तू गडावर घेऊन गेले. काय दुर्दैव आहे भाऊ, पोर खाली उतरले फक्त घरी झोप घेण्यासाठी गेले, तर तिथलं स्मारक गायब झालेलं असावं. काढून घेतलं सगळं, तोडफोड केली त्याची, फोटो आपल्या सगळ्यांकडे आले. आज वाईट या गोष्टीचं वाटतंय की जेव्हा हिंदुत्व विरोधी लोक होते, आम्ही त्यांच्या सोबत भांडत होतो की तुमचं हे बरोबर नाही, तुमचं ते बरोबर नाही, तुम्हाला आम्ही साथ देणार नाही. आणि आज आम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणतोय. आणि आम्ही जर हिंदुत्वासाठी एखादं काम करत असू, तर ते काम जर अशा पद्धतीने उद्ध्वस्त केलं जात असेल भाऊ, तर आता इथून पुढच्या काळात भांडायचं कोणासोबत, आम्ही तक्रार कोणासोबत, कोणाकडे तक्रार करायची? हे अत्यंत गंभीर मुद्दे आहेत. हल्ली तर मला असं कळायला लागलं, ज्या समाजाची एकजूट आहे त्याच समाजाचं वर्चस्व आहे. आपल्याला असं वाटतंय की नाही नाही, तो आमचं काम करील, तो आमचं काम करील, हा आमचं काम करील. सगळं खोट आहे. जो जो समाज संघटित आहे त्या त्या समाजाचं कोणच काही वाकडं करीत नाही. आणि आपलं सर्वात मोठं दुर्दैव जर काय असेल, तर आपापसात नसलेली एकजूट, आपापसातले हेवे दावे. कोण आप्पाश्रेय घेतोय का? घेऊन देणार नाही. कोण रवी पडवळ श्रेय घेतोय का? घेऊन देणार नाही. अशा पद्धतीचा श्रेयवाद जर होत असेल, तर कोणताच पुढारी आपल्याला मदत करू शकत नाही. प्रशासन हे पुढाऱ्यांच्या वर्चस्वाखाली चालतंय. मी तुम्हाला सांगतो, कोणत्याच अधिकाऱ्यावर नाराज होण्यात काहीच तथ्य नाही. त्या अधिकाऱ्याचे हात बांधलेले, त्याला कोणतरी ना त्याचं रिमोट कंट्रोल कोणाकडे तरी दुसऱ्याकडे आहे. आणि ते रिमोट कंट्रोल तेव्हाच आपल्या बाजूने चालेल जेव्हा आपल्यामध्ये प्रचंड एकजूट असेल. आज तुम्ही बघा, गावागावामध्ये परधर्मीयांच्या टपऱ्या हलवता येत नाही. टपऱ्या अंडी विकतात, मांस विकतात, नको ते अंमली पदार्थ विकतात, पण ती टपरी सुद्धा प्रशासकीय अधिकारी काढू शकत नाही. का? ती टपरी काढायचा प्रयत्न केला ना, तो अख्खा समाज एकवटला जातो, तो अख्खा समाज एकत्रित येतो. आणि मग
रिमोट कंट्रोल ज्याच्या हातात आहे तो पुढारी म्हणतो त्या टपरीला हात न लावायचं, ती माई लोक आहे. राजगडावरचं स्मारक जेव्हा प्रशासनानं काढून टाकलं ना, तेव्हा फक्त राजगडाच्या पायथ्याला या परिसरातले 1 लाख लोक जमायला पाहिजे होते. दुसऱ्या दिवशी स्मारक तिथं पुन्हा उभं दिसलं असतं. त्या रिमोट कंट्रोल वाल्यांनी त्याच अधिकाऱ्यांना ते उचलून न्यायला लावलं असतं वरती. पण दुर्दैव आमचं असं आहे की महाराजांचं स्मारक उतरवलं गेलं, काहींना आतून गुदगुल्या व्हाव्या. ती चूक बरोबर सगळं नंतर आपण बघू, परवानगी घेतली का, अमुक केलं का, तमुक केलं का, सगळं नंतर बघू. पण शिवरायांच्या महाराष्ट्रात ज्या गडावर महाराजांचं भलं मोठं आयुष्य गेलं, तिथे जर अशी परिस्थिती असेल तर पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप मोठं चिंतन करावं लागणार आहे, खूप वेळ द्यावा लागणार आहे. अहो, शेकडो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली हो त्यांनी. सोपं नव्हतं, खरंच सोपं नव्हतं. आज आपल्याला 4 व्हीलर गाड्या घेऊन येताना धाकधूक होती, गाडी स्लिप होती का काय काय त्या काळात महाराज कसे राहिले असतील, इथं कसं आपलं 50 वर्षांचं आयुष्य दरी खोऱ्यांमध्ये महाराजांनी घालवलं फक्त तुमच्या आमच्यासाठी. आणि आज आपल्यामध्ये जी फूट पडलेली आहे, छोट्या छोट्या गोष्टींवरनं वाद निर्माण झालेले आणि त्याच्यामध्ये आपला हिंदू समाज विभागला गेलाय. आणि त्याचे तोटे जर कोणाला होत आहे तर फक्त आपल्या समाजाला होत आहे, आपल्या धर्मियांना होत आहे. एवढे असून फक्त विभागले गेल्यामुळं आपल्याला न्याय भेटत नाही. मिलिंद भाऊ, आप्पा, सगळी महाराज मंडळी, किमान हे असे मोठे मोठे कार्यक्रम आपण करतोय. पुढच्या काळात ज्यांच्यासाठी आपण धावपळी केल्या, लोकांना साथ घातली की नाही भगवा भगवा भगवा, किमान एक तरी असा आदेश निघावा की या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही, तर खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा विजय. अहो, सगळेच मानतात ना त्यांना, एकमेव व्यक्तिमत्व आहे की सगळे समाज त्यांना मानतात. अशी काही व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रात, हिंदुस्थानात, जगभरात, किती लिमिटेड आहे. सर्व लोक त्यांना मानत नाही. पण जगाच्या पाठीवरचा एक राजा आहे की ज्यांच्या विरुद्ध लढला, 2025 मध्ये त्यांच्या पिलावळी सुद्धा म्हणताय महाराज आमचे. याच्यापेक्षा मोठा विजय काय असेल? स्वार्थपोटी, लाभापोटी, फायद्यापोटी, पण ते काय म्हणतात, आम्ही महाराजांच्या सैन्यात होतो. अरे, संघर्ष जर तुमच्या विरुद्ध होता तर तुमचा महाराजांच्या सैन्यात असण्याचा संबंध येतो कुठं? जे काही थोडे बहुत होते त्यांनी कपाळाला टिळे लावले होते, खांद्यावर भगवे घेतले होते, ते हिंदू झाले होते. जे काही 1-2 जण होती ना, ती हिंदू झाली होती. मला म्हणायचा मुद्दा असा आहे की आज महाराजांना नाकारणार कोणच नाही, लिमिटेड नाहीये महाराज. मग महाराजांचं स्मारक बसवण्यासाठी राजकारण कशाला पाहिजे, कागद रंगवणं कशाला पाहिजे, परवानग्या कशाला पाहिजे? जिथं जिथं कण त्यांच्या मालकीचं आहे, सगळं होईल. अजून आपल्याला खूप काम करावं लागणार आहे, काम आपलं संपलेलं नाहीये. आपल्याला इतकं आता मेहनत मी मागच्या काळात माझ्या कीर्तन प्रवचनामधनं म्हणायचो की जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. थोडा आता आपल्याला त्याच्यात बदल करायचा आहे भाऊ. काय झालं होतं, मागच्या काळात आपले दिवस इतके वाईट आले होते, आपण विभागले इतकं गेलो होतो की हिंदू हिताचं बोलायला सुद्धा कोण तयार नव्हतं. पण काय 2014 पासून परिवर्तन झालं, किमान हिंदू बोलायला तरी लागले लोक, हिंदू इतकी बात करायला लागले लोक. मग पुढारी असू द्या, नागरिक असू द्या, अधिकारी असू द्या, किमान हिंदू हिताचं बोलायला लागले. आता आपल्याला वाक्यात थोडा बदल करायचा आहे. मागच्या काळात वाक्य आपलं असं होतं, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आता वाक्यात बदल असा करायचा आहे, जो हिंदू हित का काम करेगा वही देश पे राज करेगा. स्वांगाचे हिंदुत्ववादी नको आपल्याला, स्वांगाडे, बरोबर आहे, स्वार्थाची पोळी भाजणारे तसले नको. जो खात्रीने हिंदुत्वाचं काम करणार आहे तसला हिंदुत्ववादी आपल्याला पाहिजे.
की जो काम दाखवतोय, हे बघा मी ते केलं, मी ते केलं, हे माझं हिंदुत्व आहे. त्याला जे सगळं अतिक्रमण झालं होतं अब्दुल्लाच्या कबरीभोवती, ते काढलं ना, ते खरं हिंदुत्व आहे. इथं आमचे पुतळे जर असे खाली उतरावे लागत असेल शिवरायांचे, तर कुठलं हिंदुत्व आहे? साध्या साध्या टपऱ्या तुम्हाला हटवता येणार परधर्मीयांच्या, आणि आमची पोरं धर्मनिष्ठ झाली, आज स्वार्थ सोडून धर्मासाठी पळायला लागली. आणि असं जर पोरांच्या बाबतीत होत असेल, रुसायचं नाहीये. मी काय म्हणतो, राग भरायचंच नाही कोणावर, आपल्यात सुधारणा करायची. तुकाराम महाराजांच्या बाबतीत जेव्हा जेव्हा वाईट घडलं ना, ते म्हटले माझे मज कळव येते अवगुण. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदिती जनमच. माझं जर चित्त शुद्ध आहे तर मग मला का प्रॉब्लेम होतोय, म्हणजे माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, स्वतःला दोष दिला. तसं आपल्याला यातून स्वतःला दोष द्यावा लागल. अजून आपल्याला आपल्या हिंदुत्ववाद्यांची संख्या वाढवावी लागेल, आपल्या धर्मनिष्ठ लोकांची संघटना बांधावी लागेल. आपले जे आहे ना सगळे बाहुबली, त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने काम उभं केलं पाहिजे की पुढच्या काळामध्ये त्या बाहुबलीचा जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये हिंदूच्या वाकड्यात जाण्याची कोणाची ताकद नाही झाली पाहिजे. तशा पद्धतीचं काम पुढच्या काळात उभं करण्यासाठी अजून संघटन वाढवू. आज बघा ना, काय आमचं भाऊ पळतोय, नाही नाही मला नाही आता येणार तिथं, मला नाही थांबता येणार तिथं, आमचं भाऊ पळतोय. चला, आयुष्यात दुःख पण पाहिजे, सुखाची किंमत कळती. पुढच्या काळात जेव्हा रवी भाऊंचा जामीन होईल, तेव्हा हिंदुत्वाचं काम 100 पट वेगानं वाढलेलं असेल. आज एवढ्या अडचणी असताना सुद्धा आपण अशा पद्धतीने जर काम करत असू, तर पुढच्या काळात ते वाढलेलं असेल. आपण सारखी इतर सगळी मान्यवर, मला नामोल्लेख करायला थोडं आठवत नाही नावं सगळ्यांची, पण इतर सगळी मान्यवर मंडळी असतील, त्या सगळ्या मान्यवरांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. भाऊ गुरुवर्य भाऊ वेळोवेळी सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात. मिलिंद भाऊ, गजानन महाराज वावळ रात्रंदिवस धर्मप्रचार करताय, कोकरे महाराज धर्मप्रचार करताय, दसवडकर आप्पा, त्यांचे सगळे सहकारी, संग्राम भैया, सोनालीताई, आमच्या बाकी सगळ्या माता भगिनी, इतर सगळी नेते मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. पुढच्या काळामध्ये असंच आपलं सहकार्य ठेवा, अशीच आपले आशीर्वाद ठेवा. निवेदक असतील, रविदादा पडवळांना सहकार्य करणारे सगळे योद्धे असतील, वेडात मराठे वीर दौडले सात, असं म्हणतात की प्रतापराव गुजर पराभूत झाले, ते वेडे पण अंगलट आलं. पण मला त्याच्या पुढचं दिसतं भाऊ, जगभर संदेश असा आहे की प्रतापराव गुजरांना शिवराय म्हटले की हे काय असं अशा पद्धतीने केलंय, आणि त्यांना वाईट वाटलं. ते जे निघाले ते 7च जण पळत सुटले आणि मुघलांच्या काळपात शिरले, आणि तिथं आपला प्रतापराव गुजरांचा पराभव झाला. अनेकांना असं वाटलं की चुकलं, प्रतापराव गुजरांचा पराभव झाला, त्यांना मरण पत्करावं लागलं. पण मुघलांमध्ये दहशत इतकी पसरली, मराठे किती येडे. मुघलांमध्ये त्या काळात दहशत पसरली की अरे बापरे, हे जीवाची पण पर्वा करत नाही, प्रसंगी 7 असो 7 लाख लोकांवर पण तुटून पाडतात. ही दहशत मुघलांमध्ये पसरली आणि त्याचा परिणाम असा झाला, मुघलांनी मराठे पाहिल्यावर चड्डीत मुतत होते. आणि हे वेळात दौडणारे जर 7 वीर कोण असतील ना, तिथे समजत हिंदू बांधवची पोर आहे. त्यांचं वेडेपण आहे ना, कधी कधी असं वाटतं की चुकलं, इतकी गडबड करायची कशासाठी, पण त्याचा फायदा सगळ्या हिंदू समाजाला होतो. आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये आता प्रत्येक वेळी वेडेपणा नको, आपण वेळात दौडून पण अजून व्यवस्थित आहे, तर पुढच्या काळात अजून चांगलं काम उभं राहावं. थोडं जास्त बोललो आप्पा, माफ करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. या जाताना माती प्रत्येकानं कपाळाला लावा, महाराजांना विनंती करा, महाराज आम्हाला मार्ग दाखवा, वाट दाखवा आम्हाला, तुम्हीच आमच्याकडून कार्य करून घ्या. तुमची जशी आई जगदंबेवर श्रद्धा होती, महादेवावर श्रद्धा होती, म्हणून तुम्हाला वाट दिसत गेली, आमची तुमच्यावर श्रद्धा आहे आणि तुम्ही आम्हाला वाट दाखवा. धन्यवाद. जय श्रीराम.